आज आम्ही दोघी जावा खूपच एक्सायटेड होतो. का होतो मी ते तुम्हाला नंतर सांगेल. तर इथं आज होता गणपती बाप्पाचा 3रा दिवस. तर सकाळी आम्ही फराळासाठीचं जे काही निम्मं सामान आमचं राहिलं होतं करायचं ते आम्ही करणार होतो. इकडे हर्षदा चिवडा करणार होती. त्यानंतरनं मी इथं अळूच्या पानांच्या वड्या करणार होते. उपीट आम्ही नाश्त्याला करून घेतलं होतं. त्यानंतरनं बघा मी इथं अळूच्या पानांच्या वड्यासाठी मागच्या ज्या शिरा असतात ना ते मी काढत होते, म्हणजे घशाला वडी खाजत नाही. त्यानंतर मी वडी उकडण्यासाठी ठेवली. तुम्हाला आमचं बाहेरचं आजचं वातावरण दाखवते. आजसुद्धा आमच्याकडं पाऊसच होता. पावसामुळं बाहेर सगळा चिखल झाला होता आणि बाहेर सगळं ओलं झालं होतं. इथं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काय ठेवलेलं आहे वाळवण्यासाठी. तर आमच्या इथं उडीद होतो, त्यामुळे तो उडीद वाळवण्यासाठी बाहेर असा ठेवला होता. पावसाने आमच्या उडदाचं फार नुकसान झालं नाही, बऱ्याच जणांचं खूप नुकसान झालं. आम्ही पावसाच्या आधीच तो उडीद काढून घेतला होता, पण थोडं काही नुकसान आमचं झालेलं होतं. तर इथं आम्ही नाश्त्यासाठी जे उपीट बनवलं होतं ते मी आणि माझी जाव आम्ही दोघी खाणार होतो. तर इकडं राघवला मोबाईल दिसला म्हणून तो हाय करण्यासाठी आला होता. त्यानंतरनं मी शेव करणार होते. तर शेवसाठी जे काही ओवा, जिरं वगैरे जे लागणार होतं ते सगळं मी बारीक केलं होतं आणि इथं लसूण पण मी बारीक केला होता आणि याची मी शेव करणार होते. आता शेवसाठी पीठ आमच्याकडं थोडं कमीच होतं, त्यामुळे मी जेवढी शेव होणार होती तेवढेच आम्ही करणार होतो. इकडं हर्षदाच्या वड्या उकडून झाल्या होत्या. त्या अळूच्या वड्या ती इकडं तळून घेत होती. बघा इतक्या छान झाल्या होत्या वड्या, या मला खूप आवडतात या वड्या. त्यानंतर आम्हाला चकली करायची होती मैद्याची आणि मुगाच्या डाळीची. तर इथं मम्मी आम्हाला तराजूमध्ये इकडं वजन करून देत होत्या. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो. पाऊस येणार नाही आहे असं सासऱ्यांना समजलं, म्हणून ते इकडं उडीद जो झाकला होता तो थोडा वाळवण्यासाठी काढणार होते. कारण खूप जर का उडीद असा ठेवला तर उडदाला मग कोंब सुटतील, कारण थोडं पाणी त्याला लागतंच. जितकं तुम्ही किती पण झाकून ठेवा ताडपत्रीमध्ये तरी थोडंसं पाणी त्या उडदाला लागतं. आणि इथं हा त्यांच्या बाबाला मदत करत होता आमचा राघू. आता या उडदामध्ये ना असा बेडूक लपून बसला होता. तो त्याची आजी जी आहे ती राघवला दाखवत होती की बघ कसा बेडूक लपून बसलेला आहे. किती पण नको म्हणलं तरी आमचा राघव त्रास देण्याचा चान्स मात्र काही सोडत नव्हता. आता हा त्रास तुम्हाला फक्त देत होता, पण आता त्याच्या बाबांना सुद्धा हा त्रास द्यायला लागला होता. उडीदच खाली टाकायचं काम चालू होतं. त्यानंतर मी इथं शेव करून घेतली. तर आम्ही इतकं सगळं पटपट का आवरत होतो, कारण आम्हाला जायचं होतं गावामध्ये. आणि गावात जाण्याची एक्साइटमेंट आम्हा दोघी जावांना तर इतकी आहे. त्यानंतर आम्ही चकलीसुद्धा लगेच तळून घेतली आणि सगळं पटपट आवरून आम्ही निघणार होतो गावामध्ये जाण्यासाठी. तर आता गावामध्ये जाऊन आम्ही काय करणार आहोत ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सांगेल. इथं मम्मी डाळीचे लाडू करणार होत्या, तर तेच त्या चासणी वगैरे घेऊन साखरेची त्या इकडं परतत होत्या. आणि राघव आता आजीला त्रास द्यायला लागला होता. आता तो करंजी करणार होता. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.